तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलात मिस्टर ऋत्विक. माझ्या बहिणीला जे सहन करावं लागलं त्यासाठी अजून मी तुम्हाला माफ केलेलं नाही. आणि आर्याचा शोध घेणं ती माझी जबाबदारी आहे. मी स्वतःच शोधेन तुमच्या सांगण्याशिवाय. त्यामुळे तुमच्या कामात लक्ष द्या आणि माझ्याशी मैत्री दाखवण्याचा अभिनय करू नका. रणधीर रागाने म्हणाला. खरंय, त्यांच्यात अजूनही बरेच प्रश्न होते. एका रात्रीत ते मित्र होणं अशक्य होतं. अरे, हे सगळं मला तुला म्हणायचं होतं. तूच एवढा अहंकारी का वागत आहेस? ऋत्विक म्हणाला. पण रणधीरने त्याचं पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आपापल्या कामात गुंतला. ऋत्विक मात्र निघाला नाही. तो तिथेच बसून राहिला, थोडासा लाजून. असं वाटत होतं सगळं पुन्हा सामान्य व्हायला अजून खूप वेळ लागणार होता. तो माणूस कालपर्यंत शपथ घेतलेला शत्रू होता आणि आज इतक्या मैत्रीपूर्ण पद्धतीने वागत होता. रणधीरला काहीच समजत नव्हतं. हा नक्की काय विचार करत आहे? पण काहीही असो, तो आर्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी तो नक्की मदत करू शकेल. आता तरी मला त्याच्यासोबत राहून आर्याला शोधण्यात मदत करायला हवी. रणधीर विचार करत होता आंघोळ करताना. आंघोळ झाल्यावर तो बाहेर आला तेव्हा पाहतो तर ऋत्विक सोफ्यावर नव्हता. हा इतक्या लवकर निघून गेला का? तो स्वतःशीच म्हणाला. तो स्वयंपाकघराकडे जात होता तेवढ्यात बेडरूममधून काही आवाज येऊ लागले. हा कसला आवाज आहे? रणधीर विचारात पडला आणि सावकाश त्या दिशेने चालू लागला. त्याने दरवाजा हलकेच उघडला आणि जे दृश्य समोर आलं ते पाहून तो थबकला. ऋत्विक बेडरूममध्ये उभा होता आणि आर्याच्या वस्तूंमध्ये काहीतरी शोधत होता. चेहऱ्यावर अधीरता स्पष्ट दिसत होती. आता याला काय झालंय? रणधीर मनात म्हणाला आणि आत गेला. तुम्ही कोणाच्या तरी घरात हे काय करताय? रणधीरने रागाने विचारलं. ऋत्विक त्याच्या अचानक येण्याने दचकला. मग तो एक अवघडलेलं हसू देत म्हणाला. अरे मी आर्याचा पासपोर्ट शोधत होतो, पण तो इथे नाही दिसत. बहुतेक ती घेऊन गेली असावी. मला वाटतं ती कुठेतरी लांब जाण्याचा विचार करत असेल. रणधीरने कपाळावर आठे आणत म्हटलं. तरीसुद्धा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या वस्तूंमध्ये असा हात घालणं योग्य नाही. तुम्हाला शोधायचं असेल तर मला सांगू शकला असता. इतरांच्या घरात असं स्वतःहून वागणं योग्य नाही. ऋत्विकला त्याच्या तीक्ष्ण नजरेसमोर काही बोलावं कळेना. हा माझ्यावर हात तर नाही उचलणार? त्याने मनात विचार केला आणि काहीतरी कारण शोधायचा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा घरी असायचो तेव्हा मी तिच्या वस्तूत असं बघायचो आणि तिने कधीही काही म्हटलं नाही. म्हणून मला वाटलं की इथेही काही हरकत नसावी. ऋत्विक अडखळत म्हणाला. रणधीरला अजिबात समजत नव्हतं. हा माणूस मूर्ख आहे की खरंच असा आहे? ते दोघं इतके जवळचे होते. तिला इतक्या जवळून ओळखणं नक्कीच अद्भुत असेल. त्या विचाराने रणधीरच्या मनात थोडा मस्त जागा झाला. त्याने त्याच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. आता ते महत्त्वाचं नाही, ऋत्विक म्हणाला. पण मला वाटतं आता आपल्याला तिचा एक धागा सापडलाय. तिचा पासपोर्ट गायब आहे म्हणजे ती इथे आली होती. घरात तुला काही वेगळं जाणवलं का? रणधीरला काल रात्रीची आठवण झाली. झोपताना त्याला वाटलं होतं की आर्या त्याच्याजवळ आहे. तिच्या शरीरातून नेहमी येणारा गोड सुगंध त्याला जाणवला होता. पण त्याने तो विचार स्वप्न समजून दुर्लक्ष केलं होतं. नाही, मला असं काही जाणवलं नाही, रणधीरने गोंधळलेल्या स्वरात सांगितलं. ऋत्विकला जाणवलं की रणधीरला कदाचित स्वप्न आणि वास्तव यांचं भानच उरलेलं नाही. पण ही परिस्थिती आता त्याच्यासाठी मनोरंजक होत चालली होती. त्याला आता खात्री पटली. रणधीरच्या मनात आर्याबद्दल काहीतरी आहे, कदाचित प्रेमच. ऋत्विकने हलकं हसू दिलं आणि म्हणाला. मला वाटतं आर्या या शहरातून किंवा देशातून निघून जाण्याचा विचार करत असेल. आपण तिचा शोध सगळ्या शक्य ठिकाणी घ्यायला हवा. रणधीरने मान हलवली आणि ऋत्विक खोलीबाहेर जायला निघाला. त्या आलियाच्या अवस्थेमागे आशिष गुप्ता आहे का? रणधीरने ऋत्विकला विचारले. ऋत्विकचे पाऊल अचानक थांबले आणि त्याने आपली मूठ घट्ट केली, जणू काही तो आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. मग तो म्हणाला. मला ठाऊक नाही, पण मला वाटत नाही की माझे वडील त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या लेकराला पोटात घेऊन फिरणाऱ्या मुलीशी असं काही करतील. ते लालचे असतील पण इतके निर्दयी नाहीत. ऋत्विकच्या शब्द आणि चेहरा दोन्ही वेगवेगळं काही सांगत होते. रणधीरला कळालं की तो देखील आपल्या वडिलांवर शंका घेतोय, पण आतून ती भावना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आधी आपण आर्याला शोधूया. परत आल्यावर आलियाच्या केसबद्दल तू मिळवलेल्या पुराव्यांवर चर्चा करू, रणधीर म्हणाला. रणधीर वरकरणी ऋत्विकवर विश्वास दाखवत होता, पण आशिष गुप्ता त्याच्या शंकेच्या वर्तुळातून बाहेर नव्हता. दोघांनी ठरवलं की आर्याला शोधण्यासाठी ते इतर स्टाफसह 2 वेगवेगळ्या दिशांना जातील. पण निघायच्या आधीच ऋत्विकचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला आणि बातमी ऐकताच त्याचा चेहरा पांढरा फटक झाला. काय? हे कसं शक्य आहे? ऋत्विक ओरडला चिंतेने. मी लगेच येतो, असं म्हणत त्याने कॉल ठेवला. रणधीर त्याचं बोलणं ऐकत होता. काहीतरी गंभीर घडलं हे त्याला लगेच समजलं. पण जेव्हा त्यालाही समजलं की आलिया गायब झाली आहे, अपहरण झाले आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दोघेही धावत त्या बंगल्याकडे गेले.
जिथे आलियाला ठेवण्यात आलं होतं. हे काय चाललंय? थोडं शांततेचा श्वास घेऊ म्हणालो होतो आणि आता पुन्हा हे, रणधीर मनात म्हणाला. बंगल्यावर पोचल्यावर त्यांनी पाहिलं की बाहेर ठेवलेले अंगरक्षक जमिनीवर पडलेले होते. बाहेर झटापटीचा कोणताही पुरावा नव्हता. मग हे सगळं घडलं तरी कसं? ऋत्विक आणि रणधीर दोघेही स्तब्ध झाले. ते आत पळत गेले जिथे आलिया गेल्या 8 महिन्यांपासून राहत होती, पण ती तिथे नव्हती. रणधीर रागाने बेडजवळ असलेला टेबल फोडून टाकतो. ऋत्विक घाबरला होता, पण तरीही त्याने आतला सुरक्षारक्षक बोलावला, ज्याने त्यांना मागच्या वेळेस दरवाजा उघडून दिला होता. हे सगळं कसं झालं? ऋत्विकने रागाने विचारलं. सॉरी सर, अंगरक्षक घाबरत म्हणाला. तुझं सॉरी काही परत आणणार नाही. जे काही घडलं ते सगळं स्पष्ट सांग, ऋत्विक ओरडला. एक म्हातारी बाई या बंगल्याच्या गेटसमोरून जात होती आणि अचानक ती बेशुद्ध पडली. बाहेर ड्युटीवर असलेल्या बॉडीगार्ड्सनी तिला शुद्धीवर आणलं. त्या आजीबाईने आम्हा सगळ्यांना लाल सफरचंद दिली. दिसायला खूप सुंदर होती. आम्हाला काही संशय आला नाही कारण ती लगेच निघून गेली. एका गार्डने उत्सुकतेने एक सफरचंद खाल्लं. खूप स्वादिष्ट होतं आणि अर्धा तास काहीच झालं नाही, म्हणून बाकी सगळ्यांनीही ती सफरचंद खाल्ली. पण 1 तासाच्या आत सगळे तिथेच बेशुद्ध पडले. मी बाहेर एका कामासाठी गेलो होतो. परत आलो तेव्हा सगळे झोपलेले होते आणि आलिया मॅडम गायब होती. ज्याने सफरचंद आधी खाल्लं तोच पहिले जागा झाला. बाकी अजूनही झोपलेले होते. मला माफ करा सर, अंगरक्षकाने घाबरत सगळं सांगितलं. आता ती म्हातारी कोण आहे आणि आलियाला सुरक्षित परत आणणं, हीच रणधीर आणि ऋत्विक समोरची सर्वात मोठी कसोटी होती. आता मी काय करू? आलिया कागदोपत्री मृत आहे, त्यामुळे पोलिसांची मदत घेणं फायद्याचं ठरणार नाही. ते आपल्याला वेडे समजतील आणि सत्य सिद्ध करायला खूप वेळ लागेल. त्यात ऋत्विकलाच तिचा मृत्यू खोटा दाखल्याबद्दल अटक होईल. तिला शोधायचं कुठे, जेव्हा मला खरा शत्रू कोण आहे हेच माहिती नाही? रणधीर आलियाबद्दल फारच चिंतेत होता. जेव्हा त्याला समजलं की त्याची बहीण जिवंत आहे, तेव्हा त्याच्या मनावरचं थोडं ओझं हलकं झालं. आलियाच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा त्याला स्वतःचं फार पश्चाताप झाला होता. तो स्वतःच्या कुटुंबाचं रक्षणही करू शकला नाही, मग इतरांचं काय करणार? ह्याच कारणामुळे त्याने आर्मी सोडली होती. त्याला वाटत होतं की तो पूर्णपणे अपयशी आहे. आता जर आलियाला काही झालं तर तिचा जीव वाचून न शकल्याची जबाबदारी रणधीरवरच येईल, कारण यावेळी त्याच्याकडे तिचं रक्षण करण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली. मी तिला काहीही करून शोधून काढेन, काळजी करू नकोस, असं ऋत्विक म्हणाला आणि काही अंगरक्षकांसह कारमध्ये बसून निघून गेला. रणधीरच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्याचं मन मोडलं होतं. ऋत्विक गेल्यानंतर रणधीरला शुद्ध आले. त्याने आजूबाजूला पाहायला सुरुवात केली, कदाचित आलियाचा काही मागोवा मिळेल म्हणून, पण त्याला काहीच सापडलं नाही. आलिया कोमात होती, त्यामुळे जर कोणी तिला घेऊन गेलं असेल तर त्यांनी नक्कीच वाहनाचा वापर केला असेल. रणधीरने विचार केला आणि बंगल्याच्या परिसरात शोध सुरू केला. ज्याने तिला इथून नेलं त्याला या बंगल्याचा प्रत्येक कोपरा माहिती होता, कारण त्याने कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता. पण कितीही हुशार गुन्हेगार असला तरी काहीतरी खूण मागे राहतेच. रणधीर स्वतःशीच फुटफुटला आणि वेड्यासारखा शोध घेत राहिला आणि शेवटी त्याला एक पुरावा सापडला. गुन्हेगारांनी आपले बूट झाकले होते, जेणेकरून पाऊल खूण राहणार नाही. त्यांनी आलियाला हातांनी उचललं आणि वैद्यकीय उपकरणांसह एका व्हॅनमध्ये नेलं. ती व्हॅन इथे थांबवली होती, त्यामुळे टायरच्या खुणा इतर वाहनांमध्ये मिसळल्या गेल्या होत्या, पण चिखलात खोल टायरच्या खुणा दिसत होत्या. याचा अर्थ त्या व्हॅनमध्ये खूप वजन होता. आलिया अजूनही जिवंत आहे कारण तिच्यासाठी वैद्यकीय उपकरणांची गरज आहे, रणधीर मनात म्हणाला. त्याने त्या टायरच्या खुणा लक्षात घेतल्या आणि जंगलाच्या शेवटपर्यंत त्यांचा माग घेतला, पण त्यानंतर त्याचा माग हरवला. तरी त्याला वाटलं की ट्रॅफिक कॅमेऱ्यांच्या मदतीने तो वाहन शोधू शकेल. ऋत्विक आधीच निघून गेला आहे, पण मला कोणीतरी हवा आहे जो ट्रॅफिक कॅमेऱ्यांमधून तपास करू शकेल. माझ्याकडे अशी ताकद नाही. हो, फक्त एकच माणूस आहे जो मला यात मदत करू शकतो. रणधीरने विचार केला आणि थेट पोलीस आयुक्तांच्या घरी गेला. तो कधी पोलीस आयुक्तांच्या मुली आराध्याचा अंगरक्षक होता. आराध्या थोडी उद्धट असली तरी आयुक्त साहेब मात्र अत्यंत सुसंस्कृत आणि नम्र होते. त्यांना त्यांच्या मुलीचं रणधीरकडे असलेलं वर्तन माहीत होतं, पण त्यांनी कधी त्याला जबरदस्ती केली नाही. उलट ते त्याला आपला जावई व्हावा असे मनोमन इच्छित होते. त्यांना रणधीर खूप आवडत होता आणि तो त्यांचा आदरही करत होता. एका वेळी रेस्टॉरंटमध्ये आराध्याने रणधीरसोबत गैरवर्तन केलं होतं, तेव्हा आयुक्त साहेब स्वतः त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, मला माझ्या मुलीच्या वागणुकीबद्दल माफ कर. खरं तर माझीच चूक आहे. माझं अतिप्रेम आणि संरक्षणामुळे ती अशी झाली. जेव्हा ती तुझ्याकडे आकर्षित झाली तेव्हा मला वाटलं हे चांगलं आहे, कदाचित प्रेमामुळे ती बदलेल. पण मला ठाऊक नव्हतं की ती इतकी स्वार्थी आहे की तिला इतरांच्या भावनांची काही पर्वा नाही. मला माफ कर.
तुला तिचं रक्षण करायचं नसेल तर तू जाऊ शकतोस. मी तुला जबरदस्ती करणार नाही. म्हणूनच रणधीरला आराध्यापासून दूर राहता आलं होतं. आणि नंतर आयुक्तांनी त्याच्यावर काही बळजबरी केली नाही. त्याला खात्री होती की आयुक्त त्याला नक्की मदत करतील. या विचारात तो त्यांच्या घरी पोहोचला. पोलीस आणि अंगरक्षक त्याला ओळखत असल्यामुळे कुणी त्याला अडवलं नाही. जसा तो आत शिरला, आराध्या धावत आली आणि त्याचे हात पकडून म्हणाली, मला माहीत होतं तू माझ्यासाठीच येशील. रणधीरने तिचे हात झटकून घेतले आणि म्हणाला, सॉरी मॅडम, आत्ता मला तुमच्या वडिलांना तात्काळ भेटायचं आहे. तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता, पण आराध्या त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त चिकट निघाली. ती अचानक त्याला घट्ट मिठी मारून बसली आणि सोडतच नव्हती. मला माहीत होतं तूच सर्वात योग्य माणूस आहेस, म्हणूनच मी तुलाच माझं बनवायचं ठरवलं. पण त्या आर्याने सगळं बिघडलं. तिला दिसलं की मी तुला मिळवते म्हणून तिने सगळा कट रचला तुला स्वतःचं बनवण्यासाठी. ती एक चारित्र्यहीन बाई आहे जी आराध्या आर्याबद्दल अश्लील बोलत होती. बस, रणधीर ओरडला आणि त्याने आराध्याला जोरात ढकललं. ती थेट जमिनीवर पडली. आराध्याला सुरुवातीपासूनच आर्याबद्दल मत्सर होता. रणधीरचं आर्याशी लग्न झालं हे ती पचवू शकली नव्हती. त्यावेळी रणधीरला स्वतः प्रस्ताव न दिल्याचं तिला आता दुःख होत होतं. मिस, आत्तापर्यंत मी तुम्हाला फक्त तुमच्या वडिलांचा आदर म्हणून सहन केलं, पण आता पुरे झालं. तुमच्यासारख्या माणसाला एवढ्या चांगल्या वडिलांची मुलगी म्हणवणं हीच लाजिरवाणी गोष्ट आहे. रणधीर आराध्यावर संतापून म्हणाला. पहिल्यांदाच रणधीरने इतक्या कठोरपणे बोलला होता. त्याचा आवाज ऐकून आराध्या घाबरली. तिचं शरीर थरथरू लागलं. मी एखादी वस्तू नाही आणि कोणाची मालमत्ता नाही. मी फक्त माझं कर्तव्य म्हणून तुमचं ऐकलं, पण आता नाही. आर्या तुमच्यासारखी लाजिरवाणी नाही. तिच्या परिस्थितीमुळे ती थोडी थंड आणि अहंकारी झाली आहे, पण निदान तिला इतरांच्या भावना समजतात. तिच्याकडे ना कुटुंब आहे ना कोणी प्रेम करणारा आहे, तरी ती तुझ्यापेक्षा चांगली माणूस आहे. तुझ्याकडे प्रेमळ वडील आहेत, एक परिवार आहे, पण तू त्याची पात्र नाही. रणधीर ठाम आवाजात म्हणाला. जे आहे त्याची कदर करा आणि आपल्या भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे इतरांना त्रास देणं थांबवा. तो पुढे म्हणाला. या गोंधळात कमिशनर स्वतः बाहेर धावत आले. त्यांनी आवाज ऐकला होता आणि रणधीरने काय सांगितलं ते सगळं ऐकलं. मला माफ करा, आराध्या रडत म्हणाली. आयुष्यात पहिल्यांदाच तिने कोणाला माफी मागितली होती. तिच्यात झालेला हा बदल पाहून कमिशनर आनंदी झाले. ते रणधीरला आत बोलावून म्हणाले, माझ्या मुलीच्या वागण्याबद्दल मीच माफी मागतो. तिची आई लवकर गेली आणि मी समजलो फक्त प्रेम दिले तर ते पुरेसं आहे, पण जास्त प्रेमही कधीकधी मुलांचं नुकसानच करतं. त्यांनी दुःखाने सांगितलं, सर, मला तुमची मदत हवी आहे. कृपया मला मदत करा. मला माझा खरा शत्रू शोधायचा आहे. रणधीरने थेट विनंती केली. रणधीरने पोलीस कमिशनरकडे मदतीची विनंती केली. तेव्हा कमिशनरने कोणताही प्रश्न न विचारता ती मदत स्वीकारली. जणू त्यांना आधीच काहीतरी असं घडणार याची जाणीव होती. कमिशनरने काही अधिकारी रणधीरसोबत पाठवले आणि त्याला वाहतूक कॅमेरे तपासण्याचा अधिकृत आदेश दिला. निघण्यापूर्वी कमिशनर रणधीरला म्हणाले, तुझ्या हृदयाचं ऐक. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी फक्त दिसतं त्यावर निष्कर्ष काढू नकोस. प्रत्येक बाजूने विचार कर. मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय. खूपच गोंधळात टाकणार आहे हे, रणधीर म्हणाला. कमिशनर फक्त हसले आणि काही उत्तर दिलं नाही. रणधीरने आसपासच्या सर्व भागातील कॅमेरे तपासायला सुरुवात केली. वाहन कसं दिसतंय हे त्याला ठाऊक नसल्याने शोध घेणं फार कठीण होतं. त्याने फक्त आपल्या अंदाजावरून तपास सुरू ठेवला. शेवटी त्याला एक व्हॅन दिसली. त्याने वाहनाचा नंबर नोंदवला आणि त्याचा माग कॅमेऱ्यांमधून घेत राहिला. काही वेळाने ते वाहन एका निर्जन भागात वळलं. त्या रस्त्यावर कोणती ठिकाणं आहेत? रणधीरने एका अधिकाऱ्याला विचारलं. त्या रस्त्यावर काही अपार्टमेंट्स आहेत आणि मला वाटतं तिकडे एक NGO ही आहे, अधिकारी म्हणाला. NGO? रणधीर विचारात पडला. म्हणजेच आर्या त्या NGOमध्ये किंवा त्या अपार्टमेंट्सपैकी कुठेतरी असू शकते. चला, रणधीर म्हणाला आणि त्या दिशेने शोध घेण्यासाठी निघाला. त्यांनी 2 गटांमध्ये विभागणी केली. एक गट अपार्टमेंट्समध्ये चौकशी करणार आणि दुसरा NGOमध्ये. रणधीर स्वतः NGOकडे गेला, कारण त्याला वाटलं की अशा ठिकाणी कोणाला लपवणं सोपं जाईल. पण संपूर्ण NGO तपासूनही त्यांना आलियाचा काहीच पत्ता लागला नाही. रणधीर निराश झाला. संध्याकाळ झाली होती. अंधार पडत होता म्हणून तो उदास मनाने घरी परतला. तो संतापलेला होता, स्वतःवर, स्वतःच्या अपयशावर. पुन्हा पुन्हा तोच परिणाम. तेव्हाच त्याला काहीतरी आठवलं. त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि वाहतूक कॅमेऱ्यांचे फुटेज पुन्हा तपासायला सुरुवात केली. पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहत राहिला आणि शेवटी काहीतरी अविश्वसनीय त्याच्या नजरेत आलं. त्या व्हॅनमध्ये बसलेल्या व्यक्तीचं प्रतिबिंब त्याला दिसलं. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आर्या होती.
प्रतिमा स्पष्ट नव्हती, पण रणधीरला तिचा चेहरा ओळखू येत होता. का? हे सगळं काय चाललंय? ती असं का करेल? रणधीरला राग आला. त्याने कधीही कल्पना केली नव्हती की आर्या काही धोकादायक गोष्ट करू शकेल. पण मग ती असं का करत होती? आर्या? याचा अर्थ काय आहे? तीच का आलियाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती? तो स्वतःशीच बोलत होता. त्याच्या मनाला हे काही पटत नव्हतं. रणधीर थेट ऋत्विककडे गेला. खरं सांग, तुझं आणि आर्याचं नक्की काय नातं आहे? रणधीरने विचारलं. तू काय बोलतोयस रणधीर? मी आधीच सांगितलंय ना की आमचं काही नाही. ऋत्विकने निरागस आवाजात सांगितलं. त्याचा चेहरा आणि नजरेतील निरागसपणा पाहून न विश्वास ठेवणं कठीण होतं. जर ते प्रियकर प्रेयसी नव्हते तर मग का? आर्याने असं का केलं? मी तिला नेहमीच एक मैत्रीण आणि बहीण म्हणून पाहिलं, पण ती मला काय समजायची हे मला ठाऊक नाही. कधी कधी ती म्हणायची की तिला आलियाचा हेवा वाटतो, कारण तिच्याकडे सगळं आहे. एक प्रेमळ प्रियकरही आहे. ती असं का म्हणायची हे मी समजू शकतो. ती नेहमी प्रेम आणि लक्षाची भुकेली होती. पण तू हे प्रश्न का विचारतोयस? तुला आर्या किंवा आलियाबद्दल काही सापडलं का? ऋत्विक म्हणाला. रणधीरच्या मनात प्रश्नांचा गुंता वाढत गेला. मी तिच्या मनाला ओळखलं नाही. तिच्या भावनांना समजलं नाही. त्याला स्वतःवर राग आला. तो काही बोलला नाही आणि तिथून निघून गेला. घरी जाताना त्याच्या मनात सतत आर्याचा आवाज, तिचं हसू, तिची धाडसी वृत्ती, तिची कोमलता सगळं फिरत होतं. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवणं त्याला शक्य होत नव्हतं. तेव्हाच त्याला कमिशनरचे शब्द आठवले. तुझ्या हृदयाचं ऐक. हे वाक्य त्याच्या मनात जोरात घुमलं. आता त्याला समजलं की कमिशनरला आधीच काहीतरी माहिती होती. म्हणून रणधीर थेट त्यांच्या घरी गेला. रात्री जवळजवळ 12 वाजले होते. पण रणधीरने गेटवर सांगितलं की त्याला कमिशनरला तातडीने भेटायचं आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने फोन करून विचारलं आणि कमिशनरने त्याला आत बोलावलं. तू अपेक्षेपेक्षा लवकर आलास, कमिशनर म्हणाले. तुम्हाला आधीच माहिती होतं, मग माझ्यापासून का लपवलंत? रणधीरने विचारलं. मी काही लपवलं नाही रणधीर. मी फक्त तुलाच सत्य शोधू दिलं. ही एक परीक्षा होती आणि तू ती उत्तीर्ण झाला आहेस, मिस्टर रणधीर, कमिशनर म्हणाले. तुमचं बोलणं मला गोंधळात टाकतंय. माझा संयम संपलाय. कृपया हा कोळ्यांचा खेळ थांबवा, रणधीर रागाने म्हणाला. मला माहीत आहे तुला उत्तर हवं आहे, पण मी त्या उत्तरासाठी योग्य व्यक्ती नाही. या पत्त्यावर जा. तिथला माणूसच तुला तुझं उत्तर देईल, कमिशनर म्हणाले आणि रणधीरच्या हातात एक चिठ्ठी दिली. रणधीरला काहीच समजलं नाही, पण तरीही त्याने कमिशनरच्या सांगण्यानुसार तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. तो दिलेल्या पत्त्यावर गेला. ते शहराच्या बाहेर असलेलं एका सुटीसाठीचा बंगला होता. रणधीरने दरवाजा ठोठावला. एक नोकर दरवाजा उघडून म्हणाला. आपल्याला काय हवं आहे? कमिशनर साहेबांनी मला इथे पाठवलं आहे, रणधीर म्हणाला. त्याचवेळी आतून एक आवाज आला. त्याला येऊ दे. नोकराने रणधीरला आत घेऊन गेला. रणधीरने आत पाहिलं आणि तो थक्क झाला. सोफ्यावर बसलेला माणूस दुसरा कोणी नसून आशिष गुप्ता होता. तर तू आलास, त्याचा अर्थ तू चाचणी उत्तीर्ण झाला आहेस, आशिष म्हणाला. रणधीरला पाहताच. चाचणी? कोणती चाचणी? तुम्ही दोघं सतत चाचणीबद्दल बोलत आहात, पण ती नेमकी आहे तरी काय? रणधीरने विचारलं. तू आर्यावर विश्वास ठेवायचा ठरवलंस, म्हणूनच तू इथे आहेस, बरोबर ना? आशिष म्हणाला. नाही, मी असं काही केलं नाही. मी फक्त सत्य जाणून घेण्यासाठी आलो आहे, रणधीरने ठामपणे उत्तर दिलं. जर तसं असेल तर मग तू ऋत्विकला का नाही सांगितलं? वाहतूक कॅमेऱ्यात तुला जे दिसलं त्याबद्दल? आशिषने विचारलं. तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवत होता का? हे नेमकं काय चाललंय? तुम्ही आमचं आयुष्य खेळासारखं का घेत आहात? मला फक्त सत्य हवं आहे. सगळं सांगून टाका मिस्टर आशिष गुप्ता, रणधीर रागाने ओरडला. याच कारणासाठी मी आज तुला भेटायचं ठरवलं, आशिष शांतपणे म्हणाला. कारण तूच एकटा आहेस जो माझ्या मुलीला या परिस्थितीतून वाचवू शकतो. तुमची मुलगी? रणधीर गोंधळला. त्याची मुलगी? तो मद्यधुंद आहे का काय? त्याला तर फक्त एक मुलगा आहे, ऋत्विक. मग ही मुलगी कोण? हो, माझी मुलगी आर्या. कृपया तिला वाचव, आशिषने विनंतीपूर्वक म्हटलं. रणधीरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास दोन्ही दिसत होते. खूप वर्षांपूर्वी जेव्हा आशिष गुप्ता कॉलेजमध्ये होता, तेव्हा तो आर्याच्या आईवडिलांचा मित्र होता. ते फक्त मित्र नव्हते तर अतिशय जवळचे मित्र होते. आशिष आणि आर्याची आई एकमेकांच्या प्रेमात होते, पण त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे आशिष आर्याची आईला स्वीकारू शकला नाही. आशिष श्रीमंत होता आणि गुप्ता इंडस्ट्रीजचा दुसरा मुलगा होता. त्या काळात ही कंपनी अतिशय प्रसिद्ध होती. व्यवसायाच्या फायद्यासाठी आशिषने आर्याची आई सोडली आणि सुनीताशी लग्न केले.
त्याने आर्याच्या आईशी ब्रेकअप केला, पण त्यावेळी आर्याची आई आधीच गर्भवती होती. आर्याचे वडीलही तिच्या आईवर खूप प्रेम करत होते, पण त्यांनी कधीच आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत, कारण ती आधीपासूनच आशिषवर प्रेम करत होती. पण जेव्हा ती अडचणीत सापडली तेव्हा त्याने तिच्या मदतीचा हात पुढे केला. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता, म्हणूनच त्याने तिला आणि आर्याला स्वीकारले. त्यांनी लग्न केले आणि आनंदाने संसार सुरू केला. पण सगळं बदलायला लागलं जेव्हा आशिष पुन्हा त्यांच्या आयुष्यात आला, एका व्यावसायिक व्यवहाराच्या निमित्ताने. त्याने आर्याच्या आईला सोडले होते, पण आता त्याला त्याचा निर्णय पश्चातापजनक वाटू लागला. त्यांच्या आनंदी कुटुंबाकडे पाहून त्याला मत्सरही वाटू लागला. आशिषने आर्याच्या आईला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हेतू चुकीचा होता. तो तिच्यासोबत गुप्त संबंध ठेवू इच्छित होता. त्याचं वर्तन पाहून आर्याच्या आईने त्याला थप्पड मारली आणि कधी त्याच्यावर प्रेम केलं याचं तिला दुःख झालं. त्या थप्पडीनंतर आशिष काही काळ भानावर आला आणि तिला माफ करण्याची विनंती केली, पण ती खोटी माफी होती. तो बदला घेण्याचा विचार करत होता. त्याने हळूहळू आर्याच्या आईवडिलांमध्ये गैरसमज निर्माण करायला सुरुवात केली. आशिष पुन्हा त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर आर्याचे वडील असुरक्षित वाटू लागले. त्यांच्या घरात वाद वाढू लागले आणि मग गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या झाल्या, कारण आशिषला समजलं की आर्या त्याचीच मुलगी आहे. त्याला आर्या आणि तिची आई दोघांनाही परत आपल्या आयुष्यात आणायचं होतं. त्यामुळे त्याने आर्याच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्याने त्यांच्या कारचे ब्रेक वायर कापले. पण त्याला हे ठाऊक नव्हतं की त्या दिवशी आर्याची आई सुद्धा त्याच्यासोबत जाणार होती. अशाच रीतीने अपघात झाला आणि दोघांचाही मृत्यू झाला. आशिष भेकड होता. त्याला लोकांसमोर कबूल करण्याचं धाडस नव्हतं की आर्या त्याचीच मुलगी आहे, कारण लोक तिला अवैध संतती म्हणाले असते. पण तरीही त्याने आर्याला स्वतःकडे घेतलं. त्याचा मुख्य हेतू होता आर्याच्या पालकत्वाचा ताबा मिळवणे. आशिषला आर्या हवी होती, कारण त्याची पत्नी सुनीता अपत्याला जन्म देऊ शकत नव्हती. म्हणून त्याने स्वतःला आर्याचा संरक्षक म्हणून दाखवलं आणि तिला आपल्या घरी आणलं. पण सत्य कुणालाही सांगितलं नाही. सुरुवातीला सुनीताला आर्या खूप आवडली, कारण तिला लहान मुलं खूप आवडायची. सुनीता मनाने चांगली होती आणि तिला आयुष्यात सगळं मिळालं होतं, पण आई होण्याचं सुख कधीच मिळालं नाही. म्हणून त्यांनी एका अनाथालयातून ऋत्विकला दत्तक घेतलं. सुनीताला वाटलं आता तिच्याकडे मुलगा आहे आणि आर्या आल्यामुळे मुलगीही मिळाली. तिचं कुटुंब पूर्ण झालं. पण सगळं बदललं जेव्हा तिला समजलं की आर्या ही तिच्या नवऱ्याचीच खरी मुलगी आहे. त्या क्षणापासून सुनीताच्या मनात राग आणि अपमानाची भावना निर्माण झाली. तिचं आर्यावरील प्रेम तिच्या रागासमोर फिकं पडलं. तिला वाटलं की तिच्या नवऱ्याने तिला फसवलं आहे. वेळ जसजसा गेला तसा आशिष आणि सुनीता दोघं एकमेकांपासून दूर गेले. आशिषने आर्याला आपल्या घरी आणलं होतं, पण तिला आपली मुलगी म्हणून जगासमोर कधीच मान्य केलं नाही. आशिषला आर्याला आपला वारस बनवायचं होतं, कारण ऋत्विक हा फक्त दत्तक मुलगा होता. पण सुनीताने नेहमी त्याला विरोध केला. तिला तिचा मुलगा ऋत्विकच वारस व्हावा असं वाटायचं. आर्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती, कारण ती तेव्हा लहान होती. एकटेपणा, प्रेम आणि मायेची आस लावून बसलेली एक मुलगी. तिच्या आजूबाजूला काय चाललं आहे याची तिला कल्पनाही नव्हती. जेव्हा आर्या आणि ऋत्विक मोठे झाले तेव्हा आशिषला त्यांचं लग्न करायचं होतं, पण आर्याचं ऋत्विकबद्दलचे भाव वेगळे होते. ती त्याला भावासारखा आणि मित्रासारखा मानायची. आशिषला हे सगळं माहीत असूनही तो त्यांच्या लग्नावर ठाम होता, कारण तोच एक मार्ग होता ज्यामुळे ते दोघं एकाच कुटुंबात राहू शकले असते. पण सुनीताला हे पटत नव्हतं, कारण तिला ऋत्विकला खरा गुप्ता वारस म्हणून पाहायचं होतं. जर आर्या आणि ऋत्विकचं लग्न झालं असतं तर आर्या मूळ वारस ठरली असती आणि ऋत्विक तिच्यासोबत तिच्या अधीन राहून काम केलं असतं. पण गोष्टी संशयास्पद झाल्या जेव्हा आर्याचं अपहरण झालं. आशिषने तपास केला आणि समजलं की हे ऋत्विकचं काम होतं. त्याने कालियाला आणि एका विनोदी गुंड्याला आर्याचं अपहरण करण्यासाठी भाड्याने घेतलं होतं. आर्याला वाटलं ऋत्विकने तिचं अपहरण फक्त लग्न थांबवण्यासाठी केलं, पण खरं तर त्याचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता. सुनीतालाही याची थोडी माहिती होती आणि तिने ऋत्विकला साथ दिली, कारण ऋत्विक म्हणाला होता की त्याला आर्याशी लग्न करायचं नाही. पण सुनीताला ही कल्पना नव्हती की हे इतकं धोकादायक ठरेल. जेव्हा आशिषला हे समजलं तेव्हा त्याने कारण शोधायचा प्रयत्न केला. ऋत्विकने हे का केलं, त्याचा हेतू काय होता. तोपर्यंत त्याने आर्याला घराबाहेर पाठवलं. त्यानंतर त्याला समजलं की ऋत्विकला आधीपासूनच माहीत होतं की आर्या ही आशिषचीच मुलगी आहे. आशिषला आर्या आणि ऋत्विकचं लग्न करायचं होतं, कारण त्याला आपलं संपूर्ण साम्राज्य आर्याच्या नावे करायचं होतं आणि ऋत्विकला फक्त थोडा वाटा देऊन तिच्या अधीन ठेवायचं होतं. आशिषने ऋत्विकला दत्तक घेतलं होतं सुनीताच्या आग्रहामुळे. इतर पुरुषांप्रमाणेच त्यालाही स्वतःच्या रक्ताचं मूल हवं होतं, पण सुनीता शारीरिक कारणांमुळे अपत्याला जन्म देऊ शकत नव्हती.
त्यांनी भविष्यासाठी ऋत्विकला दत्तक घेतलं, पण आशिष कधीच त्याला मनापासून आपला मुलगा मानू शकला नाही. तो फक्त माणुसकीपोटी थोडं प्रेम दाखवायचा, पण ते मनापासून नव्हतं. ऋत्विकला हवं होतं की आशिष त्याला आपल्या मुलासारखं स्वीकारावं, त्याच्यावर प्रेम करावं, पण त्याला कधीच ते मिळालं नाही. आशिषसाठी ऋत्विक एक जबाबदारीसारखा होता, मुलगा नव्हे. पण आर्याबद्दलचं त्याचं वर्तन पूर्णपणे वेगळं होतं. आशिषने आर्याला ते प्रेम दिलं जे तो ऋत्विकला देऊ शकला नाही. ऋत्विक विचारात पडला की असं का? आणि जेव्हा तो कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याला सत्य समजलं. त्या दिवसांनंतर त्याच्या मनातलं आर्याबद्दलचं प्रेम आणि सहानुभूती संपली. त्याला वाटू लागलं की तोच दयनीय आहे, आर्या नव्हे. त्याला हे अन्यायकारक वाटलं. म्हणूनच त्याने आर्याला आपल्या जगातून नाहीसं करण्याचा निर्णय घेतला. पण तो तिला मारू शकला नाही, कारण जुनी नाती अडथळा ठरली. त्याने तिचं आयुष्य दुःखमय करण्याचा निश्चय केला. पण सगळं बदललं जेव्हा आर्याचं लग्न कालियाऐवजी रणधीरशी झालं. अनपेक्षितपणे आर्या रणधीरसोबत सुखी झाली. त्या छोट्या घरातही तिचे दिवस आनंदात जाऊ लागले. आशिष तिला थांबवू शकला असता, पण त्याने तिला जाऊ दिलं, कारण त्याला ऋत्विकच्या हेतूचा शोध घ्यायचा होता. जेव्हा त्याने तपास केला तेव्हा त्याला आलियाबद्दल समजलं. ऋत्विकला आलियावर खूप प्रेम होतं, पण तरीही त्याने आलियाला मारण्यासाठी भाड्याने घेतलं होतं. का? काय कारण होतं की तो इतका निर्दयी झाला? तो राग होता की आशिष आणि आर्याबद्दलची द्वेष भावना? त्या दिवशी आर्याने आलियाचं प्राण वाचवले आणि त्यामुळे ऋत्विक काही करू शकला नाही, कारण आर्याला आलियाबद्दलचं सगळं माहीत होतं. ऋत्विकचं उद्दिष्ट होतं आर्याकडून शेअर्स मिळवणं आणि गुप्ता एम्पायरचा एकमेव चेअरमन बनणं. त्याला वाटलं हा असेल आशिषवरचा सर्वोत्तम सूड. पण नंतर त्याला वाटलं की आर्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हेच खऱ्या सूडाचं उत्तर आहे. पण आर्या आशिषवर कधीच विश्वास ठेवत नव्हती. तिच्या दृष्टीने तो असा माणूस होता जो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. ती ऋत्विकवर अंधविश्वासाने विश्वास ठेवायची. अशा रीतीने सगळं चालू होतं, जोपर्यंत आशिषने ऋत्विकला सामोरं घेतलं नाही. त्याने विचारलं, ऋत्विक, तू हे सगळं का केलंस? तुझा हेतू काय होता? त्यावर ऋत्विकचं थंड उत्तर होतं, हे सगळं तुमच्यामुळेच झालं. सगळं तुमचीच चूक आहे श्रीमान आशिष गुप्ता. ऋत्विकचा आवाज राग आणि एकटेपणाने भरलेला होता. तो आशिषला म्हणाला, जेव्हा तुम्ही मला स्वीकारू शकला नाहीत तेव्हा मला दत्तक का घेतलंस? काय बोलतोयस तू? आशिषने विचारलं. नाटक करू नकोस. मला माहीत आहे, तू मला कधीच तुझा मुलगा मानलंच नाही, एकदाही नाही. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं त्या व्यक्तीला तू तुझ्या स्वार्थामुळे त्रास दिलास. ऋत्विक म्हणाला. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपले आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट लवकर मिळेल. धन्यवाद.